महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आपण बघू शकता खूप छान टोमॅटोचा प्लॉट आलेला आहे। वाढ खूप छान झालेली आहे। टोमॅटोची सेटिंग छान झालेली आहे। टोमॅटो लागवडीमध्ये उत्पन्न वाढीसाठी आपण जैविक आणि ऑर्गॅनिक खते वापरणं खूप महत्त्वाचे आहे। जैविक आणि ऑर्गॅनिक खत वापरल्याने मातीची ताकद वाढते। मातीची ताकद वाढल्यानंतर टोमॅटो उत्पन्न देखील वाढते। सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्यावेळी आपण बेसल डोस देत असतो त्यावेळी आपण वर्मी कंपोस्ट हे वापरावेत। बेसल डोसमध्ये वापरणारे सर्व लागवडी आपण मिक्स करतो त्यावेळी सर्व लागवडी वर्मी कंपोस्ट सोबत आपण मिक्स करावे आणि निंबोळी पेंड बेसल डोसमध्ये आपण निंबोळी पेंड ही वापरावी। तर ह्या पद्धतीने आपण हे ऑर्गॅनिक खत वापरावे। तर ऑर्गॅनिक खताने टोमॅटोमध्ये वाढ खूप छान पद्धतीने होते। जैविकमध्ये आपण NPK बॅक्टेरिया जीवाणू हे वापरावेत। NPK बॅक्टेरिया मातीमधील NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश ही सर्व न्यूट्रिएंट टोमॅटोला देण्याचं काम करते। तर NPK बॅक्टेरिया वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर हा जैविक डोस आहे। तर जैविक डोसमध्ये मायक्रोरायझाचा वापर आपण करावा। मायक्रोरायझाने टोमॅटोचे मुळ्या जे असतात तिथे मुळ्यांची वाढ खूप छान पद्धतीने होते। तर हे खूप महत्त्वाचे आहे। तर मायक्रोरायझाचा वापर आपण करावा। त्यानंतर आपण झिंक बॅक्टेरिया हे वापरावेत। तर ह्या पद्धतीने आपण NPK बॅक्टेरिया, मायक्रोरायझा आणि झिंक बॅक्टेरिया हे वापरावेत। तर 3 लागवडीचे डोस झाल्यानंतर आपण एक जैविक डोस म्हणजे NPK बॅक्टेरिया, मायक्रोरायझा आणि झिंक बॅक्टेरिया ह्या पद्धतीने हा डोस द्यावा। 3 लागवडी डोस झाल्यानंतर एक जैविक डोस द्यावा। जैविक डोस दिल्याने खूप छान पद्धतीने वाढ होते। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे। हे पहा, ह्या पद्धतीने टोमॅटोमध्ये सेटिंग झालेली आहे। तर जैविक आणि ऑर्गॅनिक हे वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।